कुठल्याच जमा आहे जवळजवळ 58 कोटी काहीतरी त्याचं मंजूर होत आहे. खेड आणि आंबेगावमध्ये अशा कोणत्या जलसिंचन योजना आहेत ज्या आता कार्यान्वित होत आहेत आणि आपण त्या पद्धतीने प्रयत्न करतो? कलमोडीचा प्रकल्प जो आहे तो मुळामध्ये खेड तालुक्यातल्या काही गावांची आणि आंबेगाव तालुक्यामधल्या सातगाव पठारच्या गावांची पहिल्यापासून ही मागणी होती की आम्हाला चासकमांच्या धरणातून पाणी द्या. परंतु चासकमांच्या धरणातल्या नियोजनानुसार पाणी उपलब्ध नसल्यामुळं खेड तालुक्यामध्ये चासकमान धरणाच्या आतमध्ये कलमोडी नावाचं एक वेगळं धरण बांधण्यात आलं आणि साधारणपणाने जून 2010 पासून हे धरण कलमोडीचं धरण पूर्ण क्षमतेने त्या ठिकाणी भरत आहे. नुकतीच आता सुधारित आराखड्याला राज्य सरकारने 26 फेब्रुवारी 2026ला मान्यता दिलेली आहे आणि या मान्यतेनुसार सातगाव पठारमधली उपसिंचन योजना आणि खेड तालुक्यामधल्या उपसिंचन योजना या दोन्ही मिळून साधारणतः 5065 हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ मिळणार आहे. खेड तालुक्यामधली वरुडे, पूर, कनरसर या गावातली 1252 हेक्टर अतिरिक्त सिंचन क्षेत्रासह कलमोडी प्रकल्पाच्या अंतर्गत एकूण 6622 क्षेत्रात पाणी देण्यासाठी महामंडळाकडून हा प्रस्ताव शासनाला गेला होता. त्याच्यामध्ये फेर जल नियोजन जे आहे त्याला राज्य सरकारने मान्यता दिलेली आहे आणि मूळ प्रकल्प अहवालानुसार एकूण सिंचन क्षेत्र 5065चे फेर नियोजन करून जल नियोजनानुसार 1557 हेक्टर हे अतिरिक्त क्षेत्र असे 6622 क्षेत्र प्रस्तावित करण्यात आलेले आहे. त्यामुळे मूळ सिंचनामधल्या क्षेत्रामध्ये 10% वाढ या ठिकाणी झालेली आहे. प्रामुख्यानं याच्यामध्ये खेड तालुक्यामधली जी गावं आहेत आणि आंबेगाव तालुक्यामधली जी गावं आहेत त्याच्यामध्ये काही लिफ्ट इरिगेशन योजना पिण्याच्या पाण्याकरता आणि चासकमांचं पुनर्भरण करण्याकरता सुद्धा. तर याच्यामध्ये खेड तालुक्यामधली कडधे, कानेवाडी, मोहकल, चासकमान, पापळवाडी, मिरजेवाडी ही गावं आहेत. तर आंबेगाव तालुक्यामधली कुरवंडी, कोलारवाडी, थुगाव, भावडी, कारेगाव, पेठ, पारगाव ही गावं त्याच्यामध्ये आहेत. आणि याचा हा जो पाण्याचा साठा तयार होईल त्याच्यामधून खेड तालुक्यातली गावं आणि आंबेगाव तालुक्यातली सातगाव पठारच्या एरियातली गावं या गावांना याचा लाभ होणार आहे. राज्य सरकारने प्रशासकीय मान्यता दिलेली आहे. बाकी आणखीन काही टेक्निकल बाबी त्याच्यामध्ये पूर्ण करायच्या आहेत. त्याचा पाठपुरावा आम्ही सातत्यानं करतो आहोत. मला हे मान्य आहे की याचा खूप विलंब झालेला आहे, परंतु आता हे काम मंजुरीच्या स्टेजमध्ये आहे. आणखीन 1-2 मान्यता झाल्यानंतर मग या कामाच्या संदर्भामध्ये टेंडर काढून प्रक्रिया पूर्ण केली जाईल आणि हे पाणी मिळेल. खरं तर एखाद्या भागाला पाणी देण्यासाठी एक स्वतंत्र धरण आणि लिफ्ट इरिगेशन योजना याचं नियोजन कधीच झालं होतं, परंतु आणि धरणाच्या कामाचं आणि लिफ्टच्या कामाचं टेंडर एकत्र निघालं होतं. लिफ्टचं टेंडर किर्लोस्करना मिळालं होतं, परंतु काही अडथळ्यांच्यामुळं ते काम त्यावेळेला सुरू होऊ शकलं नाही. परिणामी त्याच्यामध्ये विलंब झाला, खर्चामध्ये वाढ झाली आणि आता त्याला पुन्हा एकदा गती देण्याचं काम सुरू झालेलं आहे. आम्ही मग अजितदादा पवार, आज स्वर्गवासी अजितदादा पवार असतील किंवा खेडचे आमदार असतील किंवा आम्ही असो, आम्ही सगळेजण याचा पाठपुरावा करून हे काम मार्गी लावण्याचा प्रयत्न करतो आहे. लवकरच या भागातल्या लोकांना पाणी मिळेल असा मला विश्वास आहे. फेसबुक
फेसबुकला आमचे पेज लाईक करा आणि आमचा युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा. वास्तव मराठी.